आज का स्टार युवराज डोंगरे। अजित पवार साहेब 2 महिने झाले त्यांचं निधन झालं तर सुनित्राताई बोलत का नाही, शरद पवार बोलत का नाही? का सुनित्राताईला माहिती आहे अजितदादा जिवंत आहे? का शरद पवारला माहिती आहे का अजितदादा जिवंत आहे? का बोलत नाही? का त्यांची खुर्ची भेटली म्हणून बोलत नाही असं वाटत आहे का? का शरद पवार साहेबांची निधन झालं, त्यांना जळून खाक मारलं, त्यांचं विमानात जाळून निधन झालं, विमान जळून खाक झालं, विमानातला ब्लॅक बॉक्स जळला नाही, त्याला जळवलं, त्याला जाळून खाक केलं ब्लॅक बॉक्सला, असं मी नाही म्हणत, रोहित पवार साहेब सांगतात. तर विचार करा तुम्ही, त्या ब्लॅक बॉक्सला जाळून टाकलं, विमानाला जाळून टाकलं, सगळी विमानातले सगळे कोळसा झाला, माणसं कोळसून खाक झाले. आणि विचार करा तुम्ही, त्या तिथं माळ रानावर पडलेली कागद जळली नाही, काय विचार कराल तुम्ही ह्या गोष्टीचा? तरी शरद पवार साहेब बोलत नाही, सुमित्राताई आवाज उठवत नाही, फक्त 2 लेकरं आवाज उठवून आले, रोहित पवार, एक अमोल मेटकरी. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. का बरं असं होत असेल? अजित दादा यांचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला. 28 जानेवारी 2026 ला जेव्हा 28 तारखेला अजित दादा निघत होते घरून, तेव्हा त्यांच्या संघ जे पत्रकार लोक होते नाही का, न्यूज वाले नव्हते का? मला सांगा, आपल्यापाशी काय प्रूफ आहे का अजित दादा विमानात बसलेले? आपल्यापाशी काय प्रूफ आहे का अजित दादा विमानात आले, विमानात बसले? आपल्यापाशी काय प्रूफ आहे का अजित दादा विमान ते बारामतीत फुटलं? काही प्रूफ आहे आपल्यापाशी? काय वाटतं तुम्हाला? अजित दादाचा काही प्रूफ आपल्यापाशी नाही का अजित दादा विमानात बसले म्हणून? मला सांगा, अजित दादा जेव्हा देवगिरी मधून निघतात तिथले व्हिडिओ फुटेज नाही आहे, सीसीटीव्ही फुटेज नाही आहे. विमानतळावर येतात जेव्हा विमानात बसतात तिथले सीसीटीव्ही फुटेज नाही आहे, व्हिडिओ नाही आहे, कुठल्याच काही नाही आहे. कारण कुठलाही कोर्ट म्हणा, कचेरी म्हणा, फुटेज मागतो, व्हिडिओ मागतो. तुम्ही विचार करा, त्याच्यामध्ये काही नाही आपल्यापाशी. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. काय वाटतं तुम्हाला? व्हिडिओ फुटेज का दिले नाही? का डिलीट मारले? का अजित दादा पोहोचलेच ते तिथं? काय वाटतं? कारण रोहित पवार साहेब सीसीटीव्ही फुटेज साठी भरपूर प्रयत्न करत आहे. आणि तुम्हाला माहित आहे, मेटकरी साहेब व्हिडिओ फुटेज साठी खूप प्रयत्न करत आहे, पण मिळत नाहीये. का मिळत नसल? का वाटतं तुम्हाला मिळत का नाही? जेणेकरून जनतेला हे जे गुड रहस्य आहे अजित दादाचे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे माझं मत आहे. म्हणून रोहित पवार साहेब आणि तुम्हालाही माहित आहे, रोहित पवार साहेब आणि अमोल मेटकरी हे लोक दोघ जण अजित दादाचं गुड रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही रोहित पवार साहेब एवढं मेहनत करत असताना तरी शरद पवार बोलत नाही. अरे शरद पवार तर अजित दादांचे काका आहेत ना, अजित दादा पुतणे होते ना. त्यांचा पक्ष, दोघांचा पक्ष एकीकरण करणार होता ना, एकत्र येणार होता ना. त्या कारणामुळे तर अजित दादाला मारलं नसल. अजित दादानं 15 दिवस अगोदर कॉन्फरन्स घेतली होती. अजित दादानं कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा त्यांनी गुड रहस्य सांगितलं जनतेला की माझ्यापाशी बीजेपीचे काळे धंद्या भ्रष्टाचार आहे. त्यांनी माझ्या भ्रष्टाचारावर आरोप केला, सिंचन घोटाळा केला असं म्हणत आहे. मी पण कुठलाही सिंचन घोटाळा केला नाही, पण बीजेपीचे लोक माझ्यावर आरोप करत आहेत. माझ्यापाशी त्यांचा घोटाळा आहे, त्यांच्यापाशी त्यांची फाईल आहे असं त्यांनी समजलं होतं. तर त्यांच्या कारणामुळे अजितदादाला मारलं नसल. काय वाटतं तुम्हाला? VSR कंपनीचा मालक हा त्याने तरी घात नसन केला का? अशोक खरातनी तंत्रमंत्र करून घात नसन केला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण अशोक खरात आणि VSR कंपनीचा मालकाचे सूत्र जुळलेले आहे. विचार करा तुम्ही, स्टार्टिंगला अजित दादाच्या घरासमोर काळी जादू करणं, ब्लॅक मॅजिक करणं, भानामती करणं हे सगळ्या गोष्टी आढळल्या. तेव्हा दादा म्हणत होते की बा आपण आपला देश चंद्रावर चाललेला आहे, आपण कशाला ह्या अंधश्रद्धेच्या मागे लागायचं असे दादा म्हणायचे. का हे खरं आहे की खोटं आहे? खरंच अजित दादाच्या घरावर काळी जादू केली होती का अशोक खरातनी? कोणानुसार केली होती? आणि जे अंगठे कापणारे कोण आहे, करंगळ्या कापणारे कोण आहे, किती जणांनी कापल्या अजित दादासाठी? काय नेमकं कोण आहे, काय आहे? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. नक्की कमेंट करा, कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची. अजित दादाचा घात 2 महिने सतत झाली तरीही अजित दादाचा खुनी म्हणा, घात म्हणा, मर्डर करणारा, गेम करणारा सापडला नाही. का नाही सापडला? काय आहे गुड रहस्य? का नाही सापडला? काय वाटतं तुम्हाला? अजित दादाचा घात करणारा सापडला का नाही? काय वाटतं तुम्हाला? दाल में कुछ काला है? कोणी केला असेल घात? VSR कंपनीच्या मालकाने केला का बीजेपीने? कोणी केला? काही मालूम नाही.
कारण लोक म्हणतात बीजेपीने केला, कोणी म्हणतात विसार कंपनीच्या मालकाने केला, कोणी म्हणतात विसार कंपनीच्या मालकाने तो चालक ठेवला त्यानं केला, कोणी म्हणून राहिले का अजितदादाचा घात हा ब्लॅक मॅजिक मुळे झाला. काय वाटतं तुम्हाला अजितदादाचा घात कशामुळे झाला असेल? नक्की कमेंट करून सांगा. कारण विमानाचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे अजितदादा जी मनात बसलेले आहे त्याचे व्हिडिओ फुटेज नाही आपल्याकडे, कुठलेही फुटेज नाही की बारामतीमध्ये जे अजितदादाचं प्लेन होतंय हे मालूम नाही. कारण अजितदादा डीएनए झाला नाही, अजितदादांचा डीएनए झाला नाही. अजितदादा खरंच विमानात बसले हे मालूम नाही. काय वाटतं तुम्हाला अजितदादा जिवंत आहे? मग जिवंत आहे तर कुठं आहे, काय आहे, कुठं आहे? गुन्हा देवापाशी आहे का बाहेर देशात आहे? की अजितदादाला शरद पवारने लपून ठेवलं का सुमित्रा ताईला माहिती आहे का अजितदादा कुठं आहे? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. हे काय राजकारण आहे का? राजकारण खेळून राहिले लोक? बघा महाराष्ट्रात जनतेला चुत्या बनवण्याचं काम चालू आहे. की बीजेपीने लपून ठेवला, कोण लपून ठेवला असं नक्की कमेंट करून सांगा. कारण कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी तुमची. अजितदादाचा घातून 2 महिने सतत होऊन राहिले, त्यांचा घात करणारा सापडत नसल तर विचार करा सर्वसामान्य जनतेला प्रॉब्लेम होणार ते त्यांचं निदान करणार का? त्यांना न्याय देऊ शकेल का? जो अजित पवार लोकांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता, लोकांना न्याय देत होता, लोकांची तक्रार घेत होता आणि त्याची तक्रार म्हटलं बारामतीच्या पोलीस स्टेशन मध्ये घेतल्या जात नाही, तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा की कसे असेल लोक, कशी असेल लोकांची सोच, कसं असेल हे प्रशासन. की सुमित्राताई ही महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री असताना स्वतः आपल्या हसबंडचा घात झाला की अपघात झाला याचा विचार करू शकत नाही, चौकशी करू शकत नाही, तर मग काय कामाच्या तुम्ही? उपमुख्यमंत्री पदाच्या काय कामाच्या तुम्ही की आपल्या पतीचा घात कसा झाला, काय झाला? कारण महाराष्ट्र रडत आहे त्या व्यक्तीसाठी आणि तुम्ही 2-3 दिवस पाणी पाडला, दुसरं वेगळं काही झालंच नाही. काय तुम्हाला असं वाटते काही झालंच नाही? अरे अजितदादाचा घात होऊन झाला 2 महिने तरीही कुठला सापडला नाही, अजितदादा घात करणारा कोणी सापडला नाही. कोण असेल तो अद्याप मालूम नाही. फक्त आपण अजितदादाबद्दल व्हिडिओ बघतो, अजितदादाची न्यूज बघतो, पण आपण त्याची प्रशंसा करत नाही, चर्चा करत नाही. अजितदादा घात केला कोण असेल? काय वाटतं तुम्हाला? करणारा कोण असेल? काय वाटतं तुम्हाला? अद्याप मालूम नाही. करणारा कोण आहे, काय आहे, काही मालूम नाही. फक्त अजितदादाचा घात झाला की अपघात झाला फक्त चर्चा होत आहे, दुसरं काहीच नाही. अरे रोहित पवार आणि तो अमोल मेटकरी व्यक्ती दोघं जणच फक्त आवाज उठून राहिले आणि राजकारणाला कुठलाही व्यक्तीने आवाज उठवत नाही की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला. काय म्हणाल तुम्ही या गोष्टीचा की अजितदादाचा घात कोणी केला असेल? कोण केला असेल घात? विसार कंपनीच्या मालकाने केला का बीजेपीने केला का तो अशोक खरातने केला ब्लॅक मॅजिक करून? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.